तर बॅकला देखील ही दृश्य बघा, महाराष्ट्रातनं आलेले तरुण आहेत या ठिकाणी. कशा पद्धतीने मारहाण या ठिकाणी झालेले आहे याचे थेट घाव जे आहेत, जखमा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत. पहिल्या बॅरिगेट्सला पोलिसांनी करंट लावलेला होता आणि आम्ही जसे बसलो तसंच त्यांनी लगेच लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि त्यामुळे गोंधळ उडाला. त्यांनी एवढं मारल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की एवढं मारत आहात तर आम्ही पळालो नाही तिथून. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला गोळी मारा. मग ते ज़्यादा की बात कर रहा है, ये अँटी नॅशनल आहे, ऐसा वैसा खूप शिवीगाळ करत ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलीस स्टेशन म्हणजे संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर देखील त्यांनी मला एकट्यामध्ये घेऊन त्यांनी मारहाण केली. त्या ठिकाणी देखील मारलं आणि ज्या व्यक्तींनी मारलं तो सिव्हिल ड्रेसवर होता. लोकांना लाठीचार्ज जो झाला होता सोमवारच्या दिवशी, ते आज हळूहळू जंतर मंतरवर पुन्हा येत आहेत. दिपकेंची देखील भेट घेणार आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा असतील किंवा नेते मंडळी असतील किंवा विरोधी बाकांवर बसणारे खासदार असतील ते देखील या ठिकाणी येत आहेत. अशामध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या देखील तरुणींना देखील लाठीचार्जमध्ये जे आहे त्यांना देखील या ठिकाणी फटके जे आहेत ते दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. भावा, तू कुठून आलेला आहेस, नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि तुला कुठे कुठे मारलेलं आहे, कसं मारहाण झालेली आहे मेन? मी वैभव, प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन. मी भंडाऱ्यावरून आलेलो आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आम्ही इथे आहोत. मग काही काळासाठी 4-5 दिवसांसाठी महाराष्ट्रामध्ये लोकांना घेऊन येण्यासाठी 20 तारखेच्या मी पुन्हा वापस गेलो होतो. त्या दिवशी खूप मॉब होता आणि आम्ही पहिल्या लाईनमध्ये होतो सगळे लोक आणि खूप तणावपूर्ण परिस्थिती होती. बॅरिगेटिंग वगैरे ठिकाणी लागली होती. पहिल्या बॅरिगेट्सला पोलिसांनी करंट लावलेला होता आणि करंट लावलेला असताना ते पण विद्यार्थ्यांनी तोडून पुढे गेला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी बसायला सांगितलं की शांततेमध्ये इथे बसा. आम्ही बसलो आणि आम्ही जसे बसलो तसंच त्यांनी लगेच लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि त्यामुळे गोंधळ उडाला आणि मग आम्ही समोर असल्यामुळे आम्हाला तर मार बसलाच, पण त्यांनी मारलंच. पण यासोबतच गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकसुद्धा आमच्या अंगावरून आम्ही खाली दबून गेलो त्या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी पण आणि लोकांच्या पायामुळे पण आम्हाला खूप त्या ठिकाणी इजा झाल्या. मी असेल, श्रावणी असेल, आमचे अजून मित्र होते त्या ठिकाणी. एवढंच नाही तर मग त्यांनी एवढं मारल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की एवढं मारत आहात तर आम्ही पळालो नाही तिथून. त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला गोळी मारा. मग ते ज़्यादा की बात कर रहा है, ये अँटी नॅशनल आहे, ऐसा वैसा खूप शिवीगाळ करत ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलीस स्टेशन म्हणजे संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर देखील त्यांनी मला एकट्यामध्ये घेऊन त्यांनी मारहाण केली. त्या ठिकाणी देखील मारलं आणि ज्या व्यक्तींनी मारलं तो सिव्हिल ड्रेसवर होता, तो युनिफॉर्ममध्ये नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी इजा झाली. जसं की या ठिकाणी पण हे इथे इजा झालेली आहे. इथे पायाला लागलेला आहे. त्यानंतर त्यांच्या इथे खिळा होता, तो खिळा मला इथे गडलेला आहे. म्हणजे जवळ खूप इचिंग झाली, ब्लिडिंग पण झाली. ते दाखवू पण शकत नाही आणि सांगू पण शकत नाही. बॅकला पण हे आहे म्हणजे पकड बरं. तर बॅकला देखील ही दृश्य बघा, महाराष्ट्रातनं आलेले तरुण आहेत या ठिकाणी. कशा पद्धतीने मारहाण या ठिकाणी झालेले आहे याचे थेट घाव जे आहेत, जखमा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत. अर्थातच पाहायला गेलं तर लाठीचार्ज हा झाला आहे. 4 दिवस झालेले आहेत लाठीचार्जला, पण अजून देखील जखमा ज्या आहेत त्या यांच्या थेटपणे दिसून येत आहेत. महाराष्ट्रातनं अभिजित दिपके यांनी हे खरं तर आंदोलन महाराष्ट्राचं आहे. अभिजित दिपके जो हे सगळं आंदोलनाचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यासोबत त्याच्या समर्थनासाठी या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांच्यासोबत कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे याचे हे जखमा ज्या आहेत त्या दिसत आहेत. भाऊ, तू काहीतरी सांगत होता. या ठिकाणी पुन्हा पोलिसांनी स्लॅपिंग पण केली आणि नख पण या ठिकाणी रुतलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, नख मारलेले आहेत नख या ठिकाणी. आणि शिवीगाळ केली, अश्लील माय बहीण काढली त्या ठिकाणी. अँटी नॅशनल आहात तुम्ही, देश को तोडना चाहते हो, बांटना चाहते हो, अशा वगैरे. हे आमच्याकडे AISFचे बॅचेस आणि फ्लॅग्स होते, त्यांना टार्गेटेड करून त्यांनी हे केलेलं आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामधून 4000पेक्षा जास्त लोकांना आम्ही आमच्या कोऑर्डिनेशन थ्रू या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये AISF असेल, छात्र भारती असेल, अजून छोटे मोठे संघटना असतील, अशा लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी जवळपास 4000 लोकांना घेऊन आलो आणि त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या रडारावर आम्ही आधीच होतो आणि त्याच्याच हे आहे सूड या ठिकाणी घेण्यात आला असं मला वाटतं. कारण टार्गेट करून त्या ठिकाणी मारत आहेत आणि आम्हाला तर एवढंच मारलेलं आहे, पण बाकी लोक आमच्यापेक्षा पण खूप इंज्युअर्ड आहेत
आणि खूप म्हणजे आमच्यासोबत असलेले जवळपास 20-25 लोक म्हणजे जखमी झाले त्याच्यामध्ये आणि श्रावणीला देखील खूप त्या ठिकाणी लागलेलं आहे. तू पण या आंदोलनामध्ये होती. खरं तर महिलांना किंवा युवती आहेत त्यांना देखील मारहाण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि मुलींसोबत खास करून तुझ्यासोबत आणि महिलांसोबत युवतींसोबत काय घडले? तर तेच वैभव म्हणल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातनं 4,000च्या संख्येने लोक घेऊन आलो होतो. जे एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही जेव्हा लोक घेऊन आलो, मी वैभवसोबत कोऑर्डिनेशनमध्ये होते, त्यामुळे मुलीही खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि आम्ही फ्रंट लाईनला होतो कारण एवढी सगळी लोकं आमच्यासोबत होती. तर क्लिअरली मी इतर व्हिडिओजमध्ये इतर न्यूज चॅनल्सला पण सांगितलं की सेक्शुअल असॉल्ट झालेला आहे. माझा आवाज आत्ता येत नाही आहे कारण माझा गळा दाबला गेलेला आहे, चोक केलेलं होतं मला 2दा. सो ते कशा प्रकारे झालेलं आहे तर आम्ही ज्या सगळ्या मुलींनी मानवी साखळी करून इतर मुलांना मागच्या वाचवत होत्या ज्या मुली, त्या मुलींच्या छातीवर बांबूच्या काठ्या आडव्या ठेवून तो मॉब जो आहे तो मागे ढकलण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये आमच्या छातीला जखमा झालेल्या आहेत, आमच्या गळे दाबले गेलेले आहेत. आणि दुसरं सांगायचं झालं तर एक स्टॅम्पिड जे आहे ते त्यांनी मुद्दामून करण्याचा प्रयत्न केला. कोपऱ्यात घेऊन जायचे, खूप मुलं एकमेकांवर पडायची, सगळ्यात खाली जो असेल त्याचा श्वास दाबला जायचा. माझं सुद्धा तसंच झालं. 8-10 मुलं माझ्या अंगावर पडली. वैभव जे आहेत कॉम्रेड वैभव, ते मला वाचवण्याचा प्रयत्न करत होता तो, आणि तरी पण श्वास माझा थांबला होता साधारणतः 1 मिनिटाच्या वर. आणि मी त्यांना पाय आपटून सांगत होते की अरे श्वास घेत नाही, श्वासच घेता येत नाही, पण तरीसुद्धा पोलीस लाठीचार्ज करत होते, तरीसुद्धा पोलीस मारहाण करत होते. त्याच्यामुळे म्हणजे हे जे आहे की मारण्याचा प्रयत्न आहे हा, इट्स अटेम्प्ट टू मर्डर, इट्स सेक्शुअल असॉल्ट. तर हे खूप गंभीर आहे आणि हे दिल्ली पोलीस नाही आहे, हे RSSचे गुंडे आहेत की बिल्ले लावत नाहीत, युनिफॉर्ममध्ये नसतात, तुम्हाला दिसू शकतं मागे कसे बसलेत ते झुंडीने. तर हे गुंड आहेत आणि हे पेड गुंड आहेत RSSचे. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आवाहन करते की आम्ही आलो आहोत, आम्ही भिडतोय, अजून आम्ही लढतोय, आंदोलन थांबलेलं नाही, आम्ही जखमी आहोत पण आम्ही थांबलो नाही आहोत. तुम्हीही या आणि महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करा इथे. खरंच सगळं काही ऐकून बघून फार वाईट वाटतंय. तुम्ही देखील काळजी घ्या, गोळ्या असेल काय असेल ते घ्या. वैभव, तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी काही असे देखील आंदोलक आहेत की जे कोणत्याच तुमच्या याच्यामधनं नाही आहेत आणि ते विनाकारण त्रासदायक बनत आहेत, ते आतंकवादी आहेत अशा देखील टीका होत आहेत. आम्हाला देखील असे अनुभव येत आहेत की काही लोक नाही आहेत की ज्यांना आंदोलनाशी घेणं देणं नाही आहे, पण वातावरण दूषित करायचं आहे. आपण या ठिकाणी या दिल्लीच्या आंदोलनांचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की हे सत्तेमध्ये असलेले सरकार आहे, दिल्ली पोलीस आहे. आंदोलनं तोडण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलकांमध्येच त्यांचे लोकांना प्लॅन करून कसं व्हायलेन्स त्या ठिकाणी क्रिएट होईल आणि आंदोलनाला बदनाम कसं करता येईल असा डे 1 पासून यांची साजिश राहिलेली आहे. आपण एक लक्षात घेऊ शकता की पोलीस 3 ट्रक भरून त्यांनी दगड कशाला आणले या ठिकाणी. पोलिसांनी स्वतः, आम्ही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले, पोलिसांनी स्वतःच्या गाड्या फोडल्या त्या ठिकाणी. अनेक त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाले. पोलीस स्वतः दगड मारतात. तर हे आंदोलनाला दाबण्यासाठी चा प्रयत्न आहे. आणि जसं की श्रावणींनी म्हटलं आहे, आमचं स्पष्ट मत आहे की दिल्ली पोलीसमध्ये वर्दीमध्ये असलेले लोक हे दिल्लीच्या म्हणजे RSSचे गुंडे आहेत, भाजपाचे गुंडे आहेत, जे फक्त वर्दी आणि पगार सरकारकडनं घेतात, काम मात्र भाजपा आणि RSSचा करतात. हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे. आणि डे 1 पासून यांना हे आंदोलन चिरडायचं होतं. त्याला अँटी नॅशनल, मला या ठिकाणी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातील जनतेला विचारायचे आहे की अँटी गव्हर्नमेंट होणे म्हणजे अँटी नॅशनल होणे आहे का? आम्ही जर डाव्या विचारसरणीला मानत असू, आझादीचे जर नारे इथे लागत असतील तर ते अँटी नॅशनल आहे का? अरे आझादी कशापासून पाहिजे आहे? गरिबीपासून पाहिजे आहे, बेरोजगारीपासून पाहिजे आहे, ह्या भ्रष्टाचारापासून आम्हाला आझादी पाहिजे आहे, या पॅट्रियार्कीपासून आम्हाला आझादी पाहिजे आहे, आम्हाला या ठिकाणी शेतकरी आत्महत्येपासून आझादी पाहिजे आहे, आम्हाला या ठिकाणी जे शिक्षणाची महागाई आहे, त्या ठिकाणी शिक्षणाचे जे खाजगीकरण आहे त्यापासून आझादी पाहिजे आहे. आणि अँटी गव्हर्नमेंट होणे म्हणजे काही अँटी नॅशनल होणे असं नाही आहे. आम्ही चांगलं शिक्षण, आरोग्य, रोजगार कशासाठी मागतो? या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मागतो आहे की या देशाची छाप पुढे गेली पाहिजे. आज शिक्षणामध्ये रिसर्चवरचा यांनी पैसा कमी केलेला आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये, मी महाराष्ट्रामधनं आहे, आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील 18,000पेक्षा जास्त मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला.
65,000 सरकारी शाळा ह्या दत्तक शाळा योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रायव्हेट प्लेयर्सच्या घशात घालण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. 419 गव्हर्नमेंट ITI महाराष्ट्र शासनानं मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षणाचा जर खाजगीकरण होईल, शिक्षणाची गुणवत्ता जर ढासळेल तर हा देश पुढे जाईल का, हा प्रश्न आहे. म्हणून आमची जी लढाई आहे ही शिक्षणासाठी आहे, आरोग्यासाठी आहे, रोजगारासाठी आहे. या ठिकाणी या देशामध्ये सुईसुद्धा बनत नाही. या आपल्या मोबाईलची बॅटरी चायनामधून येते आणि जर असेल तर हा देश कसा आत्मनिर्भर होईल. या देशामध्ये शिक्षण नसेल तर हा कसा विश्वगुरू होईल. विजन 2020 आपलं होतं, काय झालं विजन, आता 50वर गेलं. पण शिक्षणावरचा जर खर्च कमी करून, रिसर्चवरचा खर्च करून जर तो पैसा प्रायव्हेट प्लेयरसाठी जर वापरण्यात येत असेल तर खऱ्या अर्थानं हा देश पुढे जाणार नाही. आणि या आम्ही पण भगतसिंगाला मानणारे आहोत आणि ह्या देशामध्ये समतामूलक समाजाची निर्मिती आम्हाला करायची आहे. या देशामध्ये इक्वॅलिटी आम्हाला आणायची आहे आणि स्वातंत्र्य, आपल्या संविधानिक मूल्य जी आहेत ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी इम्प्लिमेंट झाली पाहिजे, यासाठीचा आमचा लढा आहे. मला पण तुमच्या प्रश्न आताच हां बोल. तुम्ही जे हे खूप बातम्या ह्या पसरत आहेत आणि खूप लोक हे बोलत आहेत की आणि ही भूमिका इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती किंवा नॅशनल मीडियाने कव्हर केल्यानंतर ही भूमिका आलेली नाही आहे की या आंदोलनामध्ये बाहेरचे उपद्रवी प्राणी आहेत. ही भूमिका सगळं हे होण्याच्या आधी जेव्हा लाठीचार्ज झाला आहे, तुला वैभव आठवत असेल तर, तेव्हा पोलिसांनी ही भूमिका घेतलेली आहे. सगळं बातमी बाहेर येण्याच्या आधी पोलिसांना कसं कळलं की उपद्रवी प्राणी आहेत ते, जेव्हा पूर्ण पीसफुल प्रोटेस्ट चालू होता. जसा गांधी मार्च असतो तसा आम्ही पूर्णपणे पीसफुल प्रोटेस्ट चालू होता, एकही लाठीचार्ज झाला नाही, एकही व्हायलन्स झाला नाही. तेव्हापासून पोलीस, हे दिल्ली पोलीस ही भूमिका घेतात की तुमच्या ह्याच्यामध्ये उपद्रवी प्राणी आहेत, हे पेरलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे व्हाईट शर्टमध्ये जे सिव्हिलमधले जे गुंड आहेत, जे मुलींवरती सेक्शुअल असॉल्ट करतायत किंवा जे मुलींना कॉर्नर करून मारतायत, तो जो गरड आहे, जो वॉन्टेड बाय जेन्झी, हे जे एक खूप फेमस झालेली पोस्ट आहे, तो जो गरड आहे, त्या गरडनी याला कॉर्नरला घेऊन मारलेला आहे, वैभवला कॉर्नर करून मारलेला आहे ह्याला आणि ह्याच्या साथीदारांना. मग हे जे गुंड आहेत हे उपद्रवी प्राणी आहेत. आम्ही आंदोलकांनी सुद्धा, आम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा तिथं भूमिका घेतलेली आहे की आम्ही नाही आहोत, तुम्हीच आहात ते उपद्रवी जो गलत काम कर रहे हैं. कारण ही बातमी बाहेर येण्याच्या आधी दिल्ली पोलिसने ही भूमिका घेतली की तुमच्या जेव्हा पूर्णपणे शांत आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलिसने ही भूमिका घेतलेली की तुमच्या आंदोलनामध्ये बाहेरचे लोक आहेत. अरे तुम्हीच जर पेरत असाल आणि तुम्हीच जर आम्हाला म्हणत असाल आणि मग तुम्हीच आम्हाला मारत असाल तर काय, म्हणजे हे याला अर्थच नाही आहे. या आरोपाला अर्थच नाही आहे. तुमचे सिव्हिल ड्रेसमधले जे गुंड आहेत RSSचे, ते आमच्या मुलींवरती सेक्शुअल असॉल्ट करतात, आमच्या मुलांना कॉर्नर करून मारतात, त्यांना म्हणजे खाली झोपवून त्यांना तुडवतात लाथेने. RSSचे इथले हे नॉर्थमधले गुंड आले आणि तुम्ही हे करता की आमच्या आंदोलनामध्ये उपद्रवी प्राणी आहेत. खरंच मला महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यांना हे आव्हान करायचं आहे, देशभरात हे आव्हान करायचं आहे की ह्या ज्या अफवा उठत आहेत की आंदोलनामध्ये उपद्रवी प्राणी आहेत, ह्याचं तुम्ही पहिलं फॅक्ट चेक करा. इथले जी लोक आहेत त्यांना विचारा फोन करून की नक्की काय झालेलं आहे आणि मग या गोष्टीवर विश्वास ठेवा. नॅशनल मीडिया तुम्हाला भरकटवत आहे आणि भडकवत आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही दोघांनी देखील काळजी घ्या. तर अशामध्येच जय महाराष्ट्र टीम ज्यावेळेस दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी पोहोचली आहे आणि 4 दिवसांपासून आढावा घेत आहे, त्यावेळेस पहिल्यांदा मला महाराष्ट्राचे जखमी आंदोलक या ठिकाणी दिसलेत आणि त्यांनी त्यांचे घाव देखील दाखवले आहेत, जखमा देखील दाखवलेल्या आहेत. अशामध्येच नेमकं इथे काय सुरू आहे याचा थेट पुरावा तो देखील या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि आता मात्र या आंदोलनाचं पुढे काय होणार, हे आंदोलन थांबणार का, कधी थांबणार, राजीनामा देखील कधी होणार, हा देखील पाहणं आता एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली.